वेगळे रंग आयुष्याचे भाग 76. अमू पाय पकडून खाली बसली होती. शर्व पटकन तिच्याजवळ गेला आणि तिला बेडवर बसवलं. बघू मला कुठे लागलाय? शर्वने म्हटलं. अहो काही जास्त नाही आहे, सोडा, अमूने म्हटलं. गप्प बस. केवढा लाल झालाय ते बोट. सूज पण यायला लागली बघ. तो प्रितेश एक लहान आहे, पण तू तर त्याच्याहून लहान होतेस केव्हा केव्हा. कळत नाही का तुला? किती दुखत असेल ते आता. शर्व तिच्या पायावर स्प्रे मारत तिला बोलत होता. दुखताय ना. आणि तुम्ही मला ओरडत पण आहात. जा, मी बोलणारच नाही तुमच्यासोबत, अमूने म्हटलं. हो, तेवढंच येतं तुला. स्वतःची काळजी करायला नको फक्त. मनासारखं वागायचं असतं, शर्व म्हणाला. माझी काळजी घ्यायला तुम्ही आहात ना, मग मी का घेऊ? अमू शर्वच्या गालावर किस करत म्हणाले. आणि इकडे हे सर्व बघून व्हिडिओ कॉलमध्ये बघत असणाऱ्या विक्रमचे डोळे मोठे झालेत. अमूने गालावर किस केलं तसं शर्वने दुसरा गाल पण पुढे केला. मग अमूने त्या गालावर पण किस केला. ओहो, क्या बात है. आज एवढी मेहरबानी माझ्यावर. काय खास आहे आज? शर्वने अमूला म्हटलं. असंच माझ्या हॉट नवऱ्यावर प्रेम ओतू येत होतं माझं, म्हणून, अमूही म्हणाली. हो का? शर्वने डोळ्यांच्या हालचाली करत म्हटलं. हो. बर, तुम्ही काय करत होतात केव्हाचे? अमू सरळ बसत म्हणाली. अगं मी तर, ओ शिट, असं कसं विसरलो मी. तू बस, आराम कर जरा वेळ, मी आलोच पटकन. इम्पॉर्टंट कॉल सुरू आहे. शर्व तिला बोलून परत स्टडीमध्ये निघून गेला. शर्व आत आला तसं त्याने लॅपटॉप बघितला आणि डोक्याला हात लावला. ओ गॉड, घाईत माझा हात लागला वाटतं लॅपटॉपला. शर्वने विक्रमकडे बघितलं. विक्रम गालात हसत शर्वकडे बघत होता. क्या बात है, हाँ? मजे हो रहे हैं बहुत. वैसे तुम घर पर गर्लफ्रेंड ले आए हो, वो भी सीधा बेडरूम में. तुम्हारे घर वाले काफ़ी फॉरवर्ड माइंड के लगते हैं, विक्रम म्हणाला. ऐसा कुछ नहीं है, वो गर्लफ्रेंड नहीं है मेरी, शर्व म्हणाला. ओह, तो फिर तुम्हारी बहन तो. विक्रमचं वाक्य पूर्ण होण्याआधीच शर्व ओरडला. चुप रहो, वो बहन होगी तुम्हारी, मेरी बीवी है वो, समझे? ज़्यादा मुंह मत चलाओ, शर्व रागातच विक्रमला म्हणाला. अब ये कब हुआ बॉस? तुमने शादी कर ली और शादी में बुलाना तो दूर, बताया भी नहीं. मुझे लगा एक कलीग के साथ दोस्त भी है शायद, विक्रम नाराजी ने म्हणाला. कैसे बात कर रहे हो? शायद नहीं यार, हम दोस्त थे और हमेशा रहेंगे. और रही शादी की बात ना बताने के लिए, तो उसकी एक वजह थी. हमारी शादी काफ़ी सीक्रेट थी. 3 साल से ज़्यादा समय हो गया हमारी शादी को. इस बारे में सिर्फ उसकी और मेरी फैमिली को पता था. मैंने जानबूझकर नहीं छिपाया यार कुछ भी, सॉरी, शर्व म्हणाला. ओह ओके, माफ़ी तो मिलेगी, लेकिन अभी मुझे अपनी भाभी से मिलना है. चलो बुलाओ भाभी को, विक्रम म्हणाला. अरे उसके पैर में लगा है अभी, बाद में मिलवाता हूँ ना, शर्व म्हणाला. तो क्या भाई, गोद में उठा के ले आओ ना. वैसे देखा मैंने तुम्हारा रोमांस, अब मेरे सामने क्या शर्माना, हाँ?
विक्रम गालात हसत म्हणाला, शट अप विक्रम, बुलाता हूँ, वेट करो. शर्व ने म्हटलं, ओके, मैं वेट कर रहा हूँ. विक्रम ही म्हणाला. शर्व रूममध्ये आला. अमेया, कसं वाटतंय आता? दुखणं कमी झालं का? शर्वने म्हटलं. हो, एवढंसं तर आहे ते. किती टेन्शन घेता? अमू म्हणाली. ओके, बरं ऐक ना, माझा व्हिडिओ कॉल सुरू आहे. म्हणजे माझा कलीग आहे कॅप्टन विक्रम. खूप चांगला मित्र आहे माझा. त्याला तुला भेटायचं आहे. सो प्लीज बोलतेस का त्याच्याशी? फक्त 2 मिनिट. शर्व रिक्वेस्ट करत अमूला म्हणाला. तुम्ही माझ्याबद्दल काय सांगितलं? म्हणजे आपल्या लग्नाबद्दल सांगितलं त्यांना? अमूने म्हटलं. हो, म्हणजे त्याने आपल्याला बघितलं जरा वेळापूर्वी, म्हणून मग सांगावं लागलं. शर्वने म्हटलं. जरासं तर लागलं होतं मला. लगेच धावत यायची काय गरज होती का? तुम्ही पण ना कधी कधी जास्तच करतात. अमू म्हणाली. कुठे जास्त करतो मी? तू करू कुठे देतेस? शर्वने म्हटलं. गप्प बसा, काहीही नका बोलत जाऊ. चला, कॉल सुरू आहे ना, आणि बसला इथे गप्पा मारत. अमू म्हणाली. ओके मॅम, तुम्ही म्हणाल तसं. चालता येईल ना, की मी उचलून घेऊ? शर्वने म्हटलं. मला उचलण्यापेक्षा लॅपटॉप उचलून आणायचा ना. अमू तोंड वाकडं करत शर्वला म्हणाली. नको, चल. शर्व अमूला घेऊन स्टडीमध्ये आला. विक्रम, मीट माय वाईफ अमेया, अँड अमेया, ही इज माय फ्रेंड कॅप्टन विक्रम. शर्वने ओळख करून दिली. नमस्ते भाभीजी. विक्रम हसत अमूला म्हणाला. नमस्ते सर. अमू ही स्माइल करत म्हणाली. ये क्या बात हुई भाभी जी? देवर हूँ आपका. सर नहीं, नाम से बुलाइए. वैसे मैं बहुत हैप्पी हूँ आप दोनों के लिए. विक्रम ने म्हटलं. थैंक यू, अच्छा लगा आपसे मिलकर. अमू गोड हसत म्हणाली. असंच 1-2 वाक्य फॉर्मल बोलल्यानंतर अमू विक्रमला बाय करून बाहेर गेली. ती गेल्यावर, वैसे कैप्टन, भाभी काफ़ी यंग लगती है नहीं, लाइक कॉलेज गर्ल. विक्रम म्हणाला. यंग लगती नहीं, वो यंग ही है. वो कॉलेज गर्ल ही है. इंजीनियरिंग कर रही है, मतलब लास्ट ईयर है उसका. शायद अभी रिजल्ट भी आने वाला है उसका. शर्व सांगत होता. क्या सच में? तुम भी कमाल हो यार. लव मैरिज की, वो भी अपने से इतनी छोटी लड़की के साथ. विक्रम ने म्हटलं. लव नहीं, अरेंज मैरिज है हमारी. पहले तो मुझे शादी करनी ही नहीं थी, मगर अमेया से मिलने के बाद ना जाने कब मैं उसका हो गया, मुझे पता भी नहीं चला. अब बस मुझे अपनी पूरी ज़िंदगी उसके साथ बितानी है. शर्व म्हणाला. क्या बात है भाई, तू तो भाभी के प्यार में मजनू बन चुका है. मुझे तो बड़ी खुशी हो रही है यार. तेरे जैसा सख्त मुंडा आखिर प्यार में पड़ ही गया. विक्रम हंसत म्हणाला. हाँ यार, अब बस उसे दुनिया की सारी खुशियाँ देनी है. शर्व ने म्हटलं. हाँ, लेकिन अब बहुत जल्द ये मिशन ख़त्म हो जाएगा. उसके बाद का क्या सोचा है तुमने? मतलब फिर तुम यहाँ पर और भाभी वहाँ पर, फिर? विक्रम ने म्हटलं. पता नहीं यार, उसके बारे में क्या सोचना. वापस तो जाना ही है. माना कि अमेया से प्यार करता हूँ, लेकिन उसके भी पहले मेरा देश मेरी जान है. सबसे पहले अपना देश.
उसके बाद सब कुछ। और वैसे भी कुछ साल बाद रिटायर तो होना ही है, उसके बाद सिर्फ फॅमिली. शर्वने म्हटलं. भाभी आने देगी तुम्हें वापस? विक्रम ने विचारलं. हाँ बिल्कुल, उसके लिए भी देश सबसे पहले ही है. वो बाकी लड़कियों की तरह नहीं है, वो मेरी स्ट्रेंथ है, ना कि कमजोरी. शर्व म्हणाला. ये तो अच्छी बात है, मैं हमेशा दुआ करूँगा तुम और भाभी हमेशा साथ में खुश रहो. विक्रम ने म्हटलं. थँक्स यार, शर्व मनापासून म्हणाला. काही वेळात शर्वने बोलणं आटोपलं आणि तो रूममध्ये आला. अमू अजून रूममध्येच कॉलवर बोलत होती. तिचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. ती स्वतःच्याच धुंदीत बोलत होती. बोलताना तिच्या होठांच्या होणाऱ्या मोहक हालचाली, चेहऱ्यावर येणारे एक्सप्रेशन आणि मध्येच खडखडून येणारं हसू, तो अगदी धुंद होऊन तिला बघत होता. काही वेळात अमूने कॉल कट केला आणि समोर पाहिलं तर शर्व अजूनही तिलाच बघत होता. काय झालं? असं का बघताय तुम्ही मला? अमूने शर्वला म्हटलं. शर्व काहीही रिॲक्ट न करता तसाच उभा होता. अहो बोला ना, अमू मोठ्याने म्हणाली. किती बोलतेस? थांब ना जरा, मन भरून बघू तर देत मला. शर्व तिच्याजवळ जात म्हणाला. तुम्ही पण कधी कधी एकदम फिल्मी वागतात. बाजूला व्हा. कॉफी घेणार का तुम्ही? मी घेऊन येते. अमूने त्याला विचारलं. नकोय मला कॉफी वगैरे, मला तर बस या नाजूक रसदार रेड स्ट्रॉबेरीजचा ज्यूस प्यायचा आहे. शर्व अमूच्या होटांवर बोट ठेवून म्हणाला. अमू काही न बोलता बस शर्वकडे बघत होती. काय झालं? असं काय बघते? शर्वने विचारलं. आय लव्ह यू. खूप खूप प्रेम करते मी तुमच्यावर. मला कायम तुमच्या सोबत राहायचं आहे. तुमच्या मिठीत खूप सेफ वाटतं मला. जेव्हा तुम्ही माझी काळजी घेतात तेव्हा असं वाटतं जगातील सर्वात लकी मुलगी आहे मी. आणि जेव्हा तुम्ही माझा लाड करतात, माझ्यावर प्रेम करतात, तेव्हा तर ती फिलिंग आउट ऑफ द वर्ल्ड असते. अमू म्हणाली. हो का? मला माहितीच नव्हतं माझ्या स्वीट बायकोचं एवढं प्रेम आहे माझ्यावर ते. शर्वने म्हटलं. खूप 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 प्रेम आहे माझं. इतकं की मला वाटतच नाही मी तुमच्यापासून वेगळी आहे म्हणून. तुम्ही आणि मी एकच आहोत, हो ना? अमू बेडवर स्वतःला झोकून देत म्हणाली. हो. शर्व पण तिच्याजवळ येत म्हणाला. शर्व तिच्यावर झुकून तिला किस करणार, तोच पटकन डोअर ओपन करून प्रितेश धावत आत आला आणि त्याच्याच मागे प्राची पण आली. शर्व तसाच झुकून त्यांच्याकडे बघू लागला. उप्स, सॉरी, या प्रितेशमुळे. सॉरी, चल रे इथून. प्राची एक हात डोळ्यावर ठेवत आणि दुसऱ्या हाताने प्रितेशला ओढत म्हणाली. प्राची पटकन प्रितेशला घेऊन बाहेर गेली. उठा ना लवकर. प्राची दी, थांब. अमू बेडवरून उठत प्राचीला हाक मारत होती. गेली ती. सोड तिला. आपण आपलं राहिलेलं काम करूया. शर्व अमूला जवळ घेत म्हणाला. बिलकुल नाही. तुम्हाला डोअर लॉक नाही करता येत का? आता बाहेर कसं जाऊ मी? ते सर्व किती चिडवतील मला आता. किती ऑकवर्ड वाटेल मला. अमू शर्ववर चिडत म्हणाली. अरे त्यात काय ऑकवर्ड वाटायचं आहे? सर्वच कपल करतात.
आपण काय जगावेगळं करत होतो का? किस तर करत होतो. काही पण तुझं. नको विचार करूस एवढा. माझ्या बायकोवर प्रेम करायची चोरी आहे का मला? शर्व वैतागून म्हणाला. अमू थोडं नाराजीनेच हुंकारली. अगं काय झालं? ठीक आहे ना, लक्षात नाही राहिलं माझ्या डोअर लॉक करायचं. प्राचीच तर होती. एवढं टेन्शन घ्यायची काही गरज नाही ग राणी. तू एवढी शाय आहेस माहिती नव्हतं मला. आजकालची मुलं तर कुठेही सुरू होतात. शर्वने म्हटलं. काहीही काय हो, बस मला आपले स्पेशल मोमेंट प्रायव्हसीमध्ये जगायला आवडतात. स्वतःचं प्रेम मी फक्त माझ्या नवऱ्यालाच दाखवणार ना की बाकी जगाला. मला जास्त सोशल व्हायला आवडत नाही. आपला आनंद आपण सेलिब्रेट करावा, जगाला का दाखवायचं? अमूने म्हटलं. ओके बाबा, सॉरी. शर्व. अमू. राग सोड राणी. चल खाली जाऊया. तुझा मूड ठीक होईल सर्वांसोबत. शर्व अमूला म्हणाला. हो, मी 2 मिनिटात फ्रेश होऊन येते, मग जाऊया. अमूने म्हटलं. हो. पुढे शर्व काही बोलणार तोच त्याचा मोबाईल रिंग व्हायला लागला. त्याने तिला खुणावले आणि तो कॉल रिसीव करून बोलू लागला. हेलो सर, गुड आफ्टरनून. रॉनीने म्हटलं. गुड आफ्टरनून रॉनी. कुछ खास बात है क्या? शर्वने विचारलं. यस सर, एक्चुअली एक लीड मिली है अप्सरा टॉकीज एरिया में. रॉनीने शर्वला सांगितलं. खबर पक्की है ना? शर्वने रॉनीला विचारलं. यस सर, एकदम पक्की है. कुछ बंदे हथियारों के साथ डिटेक्ट हुए हैं, रॉनी म्हणाला. ओके, तुम बाकी टीम को लेकर मिलो आधे घंटे में. मैं वही मिलता हूँ तुम सबको. और हाँ, लोकल पुलिस टीम को भी इन्फॉर्म कर दो, शर्वने सांगितलं. एस सर. रॉनीने कॉल कट केला. शर्वने पटकन कपडे चेंज केले. तोच अमू फ्रेश होऊन आली. कुठे निघालात आता? अमूने त्याला तयार झालेलं बघून म्हटलं. लीड मिळाली आहे, निघावं लागेल मला. इमर्जन्सी आहे. शर्व त्याची रिव्हॉल्व्हर चेक करत म्हणाला. हो, पण कुठे? अमूने विचारलं. अप्सरा टॉकीज, शर्वने उत्तर दिलं. मी पण येते तिथे. मला माहिती आहे तिथली बरीच, अमूने शर्वला म्हटलं. स्पॉटवर येणं तुझं काम नाही आहे. गरज असली तर मी कळवेलच तसं. तुमच्या टीमला इन्फॉर्म करून दे आणि लक्ष ठेव. कामात हलगर्जी नको, कळलं? मला कदाचित लेट होईल. घरी सांभाळून घेशील. ओके, बाय, लव्ह यू. शर्व अमूच्या कपाळावर होठ टेकवत म्हणाला. अहो पण. अमू, एक वेळा सांगितलं ना. मग बस, येतो मी, लेट होत आहे. असं बोलून शर्व बाहेर निघून गेला. ओ गॉड, हे ऐकत का नाही माझं? येऊ द्यायचं होतं ना मला. पण त्यांनी त्यांच्यासोबत नाही येऊ दिलं म्हणून काय झालं? मी तर जाणारच. मला माहिती आहे तिथे त्यांना माझी हेल्प लागेलच. चला अमेया महाजन, सॉरी अमेया देशमुख, कामाला लागा. अमेयाने तिच्या टीमला कॉल लावून इन्फॉर्म केलं. डेव्हिडला सर्व गोष्टींवर लक्ष ठेवायला सांगून तिने कॉल कट केला. अमूने तिचे काही गॅजेट्स काढले. तिने एक कॉल केला. सर्व व्यवस्थित तयार झाली
आणि ती लगेचच बाहेर गेली. खाली अवंतिकाला सांगून ती बाहेर आली. तिने घरची कार किंवा बाईक न घेता कॅब बुक केली होती. ती गेटच्या बाहेर आली तोच कॅब पण आलेली होती. ती पटकन कॅबमध्ये बसली. कुठे जायचं मॅडम? कॅब ड्रायव्हरने अमू बसल्यावर तिला विचारलं. अप्सरा टॉकीज सिग्नल, अमूने ड्रायव्हरला सांगितलं. आता ही अमू अजून काय नवीन कांड करते काय माहिती. सारखी शर्व जे नाही सांगतो तेच करत असते. बाकी आता पुढे काय होईल ते कळेलच पुढच्या भागात. तोपर्यंत लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.